11वीला गेला टोणगे आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेस होतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय. 9वीचं 15चं आहे. 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड. ताईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणतंय तुझं सगळं तुझं सगळं. मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे. 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का. काय केलंय माझ्यासाठी. आता त्याने केलं ते सांगायचं का. तो म्हणला मारली शकम्या. मग आता काय करेल. आता हसा रे. आता हसा. फक्त सांगा जाऊ द्या. इंद्रिकलला हलकट म्हणा. एक विनोद आहे का. अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का. तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला. कुत्र खात नाही 12वीला. कोण खात एम.ए. फिमे याडपटा. BA BEd चिंगड्या निवडीत आहे. MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला. आठवतो बाप. दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेर मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्वजकाचा फुटलेल्या बापाकडे संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्वजकाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं स्पर्शला केलं. 24 वर्षाचा तरुणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. शश्वजकाच्या फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापाच्या हातातली गाठी गाली बदली. थरथराला बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरुणा बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं. आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल